नमस्कार, आपण पाहत आहात अलर्ट महाराष्ट्र न्यूज। छत्रपती संभाजीनगर शहरातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। भावसिंगपुरा भागातील श्रावस्ती कॉलनी परिसरात एका 25 वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। सततच्या कौटुंबिक छळामुळे या तरुणीने टोकाचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे। मृत विवाहितेचे नाव ईश्वरी अजय बाणकर असं आहे। या प्रकरणी छावणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत पतीसह सासरच्या 7 जणांना अटक केली आहे। अजय बाणकर, दिनेश बाणकर, दिलीप बाणकर, चंद्रमणी बाणकर, छाया बाणकर, आशिष बाणकर आणि गणेश बाणकर अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत। मिळालेल्या माहितीनुसार ईश्वरी आणि अजय यांचा विवाह 28 जून 2020 रोजी मोठ्या थाटामाटात झाला होता। लग्नावेळी मुलीच्या कुटुंबाकडून सोने, रोख रक्कम आणि घरगुती साहित्य देण्यात आले होते। मात्र लग्नानंतर काही दिवसांतच पैशांसाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप आहे। पती अजय हा महानगरपालिकेच्या घनकचरा विभागात काम करत असल्याची माहिती आहे। तो वारंवार पैशांच्या कारणावरून पत्नीला त्रास देत होता असे पोलीस तपासात समोर आले आहे। घटनेच्या दिवशी रात्री जेवणाच्या वेळी किरकोळ कारणावरून वाद सुरू झाला। या वादानंतर परिस्थिती आणखी गंभीर झाली। दुसऱ्या दिवशी सकाळीही पुन्हा वादाची माहिती समोर आहे। घरातील इतर सदस्यांकडूनही सतत टोमणे आणि मानसिक ताण दिला जात होता। या सततच्या तणावामुळे ईश्वरीने टोकाचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे। घटनेची माहिती मिळताच माहेरच्या नातेवाईकांनी मोठा संताप व्यक्त केला। घाटी रुग्णालयात नातेवाईकांनी न्यायाची मागणी करत आक्रमक भूमिका घेतली। जोपर्यंत आरोपींवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला होता। परिस्थितीचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला। पोलिसांनी सर्व आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले। न्यायालयाने आरोपींना 10 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट पसरली आहे। कौटुंबिक छळ आणि पैशांच्या कारणावरून घडणाऱ्या घटनांबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे। पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत। अशा प्रकारच्या घटनांना आळा बसण्यासाठी कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे। ही होती एक महत्त्वाची बातमी। अशाच ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा अलर्ट महाराष्ट्र न्यूज। धन्यवाद।